नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण येळवणीची आमटी म्हणजेच कटाची आमटी बनवणार आहोत। खूप छान पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे ही आमटी बनवण्याची। चला तर मग वेळ न घालवता ही आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा कटाच्या आमटीसाठी आपल्याला हरभरा डाळ लागेल। तर हरभरा डाळ एका पातेल्यामध्ये घ्यायची। तुम्हाला जितकी आमटी पाहिजे असेल तर तितकी तुम्ही हरभरा डाळ इथं वापरू शकता, म्हणजे जेणेकरून ती डाळ शिजल्यानंतर डाळीचं जे पाणी असतं ते आपण आमटीसाठी वापरतो। तर इथे मी 2 वाट्या डाळ घेतलेली आहे। तर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। तुम्ही एक वाटी सुद्धा आमटी एक वाटी डाळ घेऊ शकता, त्याची आमटी सुद्धा भरपूर होते। तर इथे मी 2 वाटी डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये परत पाणी टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला मस्त अशी ही डाळ आता शिजू द्यायची। ही डाळ तुम्ही कुकरला लावली तरी सुद्धा चालेल। तर ही डाळ मी पात्र्यात शिजवून घेणार आहे। तर त्याच्यात मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचापेक्षा कमी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तर आता ही मस्त अशी डाळ आता आपण शिजायला ठेवून देऊया। साधारण एक 20 ते 25 मिनिटानंतर आपली बारीक गॅसवरती ही डाळ मस्त शिजलेली आहे। कुकरला पटपट शिट्ट्या होतात, तर कुकरला लावलं तरी सुद्धा चालेल। तर मी हे पातेल्यात डाळ शिजवलेली आहे, तर त्याला 20 मिनिटं तरी लागलेले आहेत। त्यानंतर आता आपण एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीत आपण ती शिजवलेली डाळ आहे ती आता काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपल्याला या प्रकारे करायचं आहे ते। तर डाळ सुद्धा आपली मस्त शिजून तयार झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता चेक करून। त्यानंतर मी या पद्धतीनं डाळ आणि डाळीचं पाणी असं वेगळं केलेलं आहे। तर डाळ छान शिजलेली आहे, तर या डाळीचा उपयोग तुम्ही पोळी बनवण्यासाठी करू शकता। तर हे तर आपलं झालेलं आहे। त्यानंतर आता आपण मसाला तयार करणार आहोत। तर या मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण काय काय टाकले। त्याच्यामध्ये मी जिरं वापरलेलं आहे, तीळ वापरलेली आहे, भाजलेले तीळ आहेत, भाजलेले जिरं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, लसणाच्या एक 4 ते 5 पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर मी सुकं खोबरं एक अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी वापरलेलं आहे। तर हे आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण आमटीला फोडणी देऊया। तर मस्तपैकी एक मोठं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी तेलात चांगली तडतडली पाहिजे, तरच त्याची जी टेस्ट असेल ती आमटीला मस्त लागते। आणि जर मोहरी कच्ची असेल तर ती आमटी आपल्याला अजिबात चव नाही लागत। तर त्याच्यानंतर मी याच्यात हळद टाकली आहे, थोडीशी धने पावडर वापरलेली आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरला जे आता तीळ जिरं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याची जी पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे। ती व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायची। त्यानंतर या आमटीसाठी भरपूर कढीपत्ता वापरायचा, तर मी याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया। तर हे छान मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। तर लाल तिखट मी याच्यामध्ये वापरलेली आहे, तर त्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही आणखीन थोडीशी चटणी याच्यामध्ये म्हणजेच लाल तिखट वापरू शकता। तर मी याच्यामध्ये हा जो चमचा तुम्ही बघते, हा मी 3 चमचे याच्यामध्ये ही चटणी वापरलेली आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं। तर आमटीला छान चव येण्यासाठी किंवा कोणतीही भाजी असेल तिखट, तर त्याला चव येण्यासाठी हा जो आपण मसाला टाकतो फोडणी देतो तो चांगला शिजला गेला पाहिजे। तर बारीक गॅसवरती आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। जर हा मसाला इथं छान शिजला तर ती टेस्ट जी असते ती आपल्या पुढच्या भाजीला किंवा आमटीला येते। हा मसाला छान शिजलेला आहे। त्यानंतर जे आपण हरभरा डाळीचं जे पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी याच्यामध्ये आपण ॲड करायचं। तर हे पाणी इतकं झाल्यानंतर आपली आमटी एवढी झालेली आहे। तर तुम्हाला आमटी आणखीन थोडीशी वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी एक्स्ट्रा दुसरं ॲड करू शकता। फक्त गरम पाण्याचा वापर करा, जेणेकरून जी आमटीची चव आहे ती बदलणार नाही। तर यापर्यंत तुम्ही बघू शकता आणखीन एक्स्ट्रा पाणी आपण ॲड सुद्धा केलेलं आहे आणि ह्याला परत एक छानशी उकळी काढायची आहे। तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याला मस्त अशी उकळी आल्यानंतर आपली ही मस्त अशी ही कटाची आमटी छानशी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकताय दिसायला सुद्धा कसली भारी दिसत आहे ही आमटी। तर आमटीला छान उकळी येऊ द्यायची। त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर आपली मस्त अशी आमटी तयार झालेली आहे खाण्यासाठी।
तर ही आमटी आपण ज्या वेळेला पोळीचा बेत असतो तर त्या दिवशी बनवली जाते. पण जर तुम्हाला ही आमटी खायची असेल तर कधीही आधीमध्ये त्यावेळेला आपल्याला पोळी करायची नसेल तर ती डाळ तुम्ही जास्त शिजवून ती डाळ थोडीशी मॅश करून तुम्ही या आमटीमध्ये पूर्ण ती डाळ वापरू शकता. त्याच्याने आणखीन थोडी याला आमटीला मस्त चव येते. चला तर आपली मस्त अशी ही कटाची आमटीची रेसिपी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी. ही तुम्हाला या पद्धतीनं नक्की आवडेल आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते ही आमटी. जर रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच रोज छान छान रेसिपी बघण्यासाठी. थँक्यू.